सर्वप्रथम विरोधातील लोक हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे। हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हा समाज कधीही मतदान करणार नाही। एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि दुसरीकडे राज्यात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। दरम्यान अशात सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढी उभा केली। यावेळी सातपुते कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने पूजा करत समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारली। यावेळी बोलताना राम सातपुते म्हणाले, भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा असे म्हणत राम सातपुतेंनी प्रणिती शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला। निश्चित मला विश्वास आहे की समाज पूर्ण माझ्या मागे आणि निश्चित त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याला भगवा आतंकवाद म्हणणाऱ्याला कधीही समाज मतदान करणार नाही। हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हा समाज कधीही मतदान करणार नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये हा समाज पूर्ण ताकदीने माझ्या सोबत राहील हा मला विश्वास आहे। तरी विरोधकांना कशा पद्धतीच्या शुभेच्छा द्याल भाऊ? माझ्या विरोधातल्या उमेदवाराला विचारताय। सर्वप्रथम विरोधातील लोक हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे। कारण ते हिंदूंना आतंकवादी म्हटलेत, त्यांचे वडील भगवाला आतंकवादी म्हणलेत। जो हिंदू धर्म त्या ठिकाणी सहिष्णू आहे, अनेकांना सामावून घेतो, अशा हिंदू धर्माला आतंकवादी म्हणणं, जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती डोलाने फडकवला, त्या भगव्याला हे आतंकवादी म्हणल्यात। जो भगवा आमच्या साधू संतांच्या हातामध्ये, जो भगवा रंग आमचे साधू परिधान करतात, त्यांना हे आतंकवादी म्हटलेलं आहे। त्यामुळं ते हिंदू धर्म मानतात का नाही हा मोठा प्रश्न आहे। कारण भगव्याला आतंकवाद म्हणायचं या इतक्या वर्षामध्ये कुणी हिंमत केली नाही। त्यामुळं भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। फक्त आमच्या हिंदू धर्माला जे बदनाम केलेलं आहे हे इथला हिंदू कधीही विसरणार नाही।